अकलूजमधल्या गोरगरीब लोकांकडून 800 परिवाराकडून तुम्ही 11,000 रुपये गोळा केले। तुम्हाला 500 रुपये स्क्वेअर फूट म्हणून जमीन देतो। त्या गोरगरीब मजुरी करणाऱ्या महिलांचे माता भगिनींचे पैसे सुद्धा यांनी खाल्ले। ज्या जमिनीवरती यांनी आरक्षण टाकलं घरं देणार म्हणून ती जमीन सुद्धा या ठिकाणी या लोकांनी त्या होराच्या जमिनीवर ताबा मारण्याचा प्रयत्न केला। अकलूजमधला कालचा अजित गांधीचा प्रकार बघाल। एक अजित गांधी सारखा सुसंस्कृत व्यापारी माणूस ज्याने आयुष्याची पुंजी लावून जमीन विकत घेतली, त्या जमिनीवर ताबा मारायचं काम धैर्यशील मोहिते पाटील आणि जयसिंह मोहिते पाटील यांनी केलं आहे। आणि मी पहिली गोष्ट सांगतो अकलूजच्या जनतेला की तुम्ही कुणाला मतदान केलंय कुणालाच कळत नाही। आणि या ठिकाणी अकलूजच्या जनतेने ठरवलंय। आज आपण प्रतिसाद बघाल, अकलूजच्या जनतेला यांच्या दहशतीतून मुक्त व्हायचंय। विधानसभेला या ठिकाणी यांनी घराघरात फिरले तरी अकलूजच्या 47% जनतेने मला विधानसभेला मतदान केलं। आपल्याला विश्वासाने सांगतो, नगराध्यक्षाचा उमेदवार पूजाताई कोथमिरे हे मोठ्या मताधिक्याने निवडून येतील याच्यामध्ये आम्हाला शंका नाही। अकलूजच्या जनतेने नगराध्यक्ष ठरवलाय। एक सुसंस्कृत, सुशिक्षित, अतिशय कर्तृत्ववान परिवारातील असणाऱ्या पूजाताई कोथमिरे अकलूजच्या पहिल्या नगराध्यक्ष होतील, आम्हाला विश्वास आहे। माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी स्पष्ट सांगितलं आहे, अकलूज दहशतमुक्त झालं पाहिजे, अकलूजची गुंडागर्दी संपली पाहिजे, अकलूजमध्ये व्यापाऱ्यांना मोकळा श्वास घेता आला पाहिजे, गरिबाच्या हाताला काम भेटलं पाहिजे, अकलूज स्वच्छ झालं पाहिजे, अकलूज त्या ठिकाणी अकलूजमध्ये गार्डन झाले पाहिजे, अकलूजमध्ये उद्योग आले पाहिजे। या सगळ्यासाठी ज्याची महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत सत्ता आहे त्या भारतीय जनता पार्टीचा उमेदवार, भारतीय जनता पार्टीचे उमेदवार असणाऱ्या कमळ चिन्हासमोरील बटन दाबून अकलूजच्या जनतेने येत्या 2 तारखेला पूजाताई कोथमिरे यांना अकलूजचा पहिला नगराध्यक्ष होण्याचा मान द्यावा एवढीच विनंती करतो। सर, त्या ठिकाणी तुम्ही